ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके सर हिंगोलीमध्ये आलेले आहेत। ते सर्व मुंबईच्या मोर्चाची तयारी करत आहेत। किती वेळा ओबीसींनी आंदोलन करायचं, किती मोर्चे काढायचे, आता मोर्चा कोणता राहणार आहे? आताचा जो मोर्चा आहे तो ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठीचा असणार आहे। आज रोजी जे ओबीसीचं आरक्षण संपले आणि महत्त्वाच्या जागा कुणबीकरणाद्वारे जर हडप केल्या जात असतील तर ओबीसीनी आता आंदोलनात उतरावं, नाहीतरी आरक्षण विसरावं। साधा सोपा प्रश्न आहे। कारण तुम्हाला हे आंदोलन उभं करायला कुठला आमदार येणार नाही, मंत्री येणार नाही, कुठला खासदार येणार नाही, आणि कुठल्या मोठ्या नेत्याची जर तुम्ही वाट बघत बसला तर तुमचं हे आरक्षण संपलेलं असेल। हे दिल्लीला जंतर मंतरवर पोरांनी जसं आंदोलन उभं केलं विद्यार्थ्यांनी, त्याच्यापेक्षा मोठं आंदोलन ओबीसी मधल्या तळातल्या जो सफर करतोय, ज्याची लेकरं बाळ शिक्षणापासून वंचित राहिलेत, त्या मुलांच्या आई वडिलांनी आणि बेरोजगार तरुणांनी या आंदोलनामध्ये उतरायचंय आणि हे आंदोलन सक्सेस करायचं। 23 महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री होऊन गेले, ज्यांच्यामुळे ओबीसींना त्रास झाला नाही, पण देवेंद्र फडणवीसांमुळे तुम्ही झाल्याचा आरोप केलाय। काय त्रास होतोय त्यांच्यामुळे? हे बघा, देवेंद्रजी फडणवीस साहेबांना ओबीसीनी मुख्यमंत्री करण्यामध्ये ओबीसींचा, भटक्या विमुक्त जाती जमातींचा खूप मोठा वाटा आहे। अजूनही आम्ही देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाबद्दल, अजून त्यांनी देशाचं पंतप्रधान व्हावं, अरे पण गोरगरिबाच्या अनाथ माती घालवून काय? तुम्ही पंतप्रधान व्हा, कारण तेवढी तुमची कुवत आहे, तुम्ही होऊ शकताय, तुमच्याकडून अपेक्षा आहेत। पण ओबीसीचं आरक्षण संपवून आज रोजी तुम्ही भांडवलदार, कारखानदार, अनपढ माणसाला त्यांच्या सांगण्यावरनं तुम्ही सुप्रीम कोर्टाचा निर्णय डावलताय। तुम्ही मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास प्रूव्ह करू शकत नाही, तरी सुद्धा मराठा समाजाला तुम्ही कुणबीकरणाद्वारे तुम्ही ओबीसी मध्ये घालण्याचं महापाप केलंय। तुम्ही या मराठा समाजाला आणि गडगंज असणाऱ्या विखेपासून ते अनेक घराणे आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यांना तुम्ही समजावून सांगत नाही। अरे तुम्हाला नरेंद्र मोदी साहेबांनी ईडब्ल्यूएसचं आरक्षण दिलंय। मनोज जरांगे म्हणतो ना, आमची लेकरं गरीब झाले ती, आमची लेकरं रस्त्यावर आले ती, मराठ्यानो लेकरा बाळासाठी रस्त्यावर उतरा। अरे त्या लेकरा बाळासाठी घटना दुरुस्ती करून 10% ईडब्ल्यूएस आरक्षण दिलंय। परत एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री असताना, देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री असताना, स्वर्गीय अजितदादा उपमुख्यमंत्री असताना 10% एससीबीसीचं आरक्षण दिलंय, आणि त्याचा मेरिटचा कट ऑफ हा ओबीसी पेक्षा कमी आहे। तरी सुद्धा यांना एससीबीसी नकोय, ईडब्ल्यूएस नकोय, आणि सामाजिक दृष्ट्या मागासांचं, भटक्या विमुक्तांचं, त्यांच्या अनामधला घास मनोज जरांगेला, विखे पाटलाला आणि त्या मनोज जरांगेला जे गोंडा घोळतात ना त्याच्या भोवतीनं, त्या मंत्र्याला का कळू नये? सर, प्रश्न असा आहे की तुम्ही उच्च विद्याविभूषित आहेत। महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये अधिवेशनादरम्यान तुम्ही अंगावर चापकाचे फटके मारून आंदोलन केले। ओबीसींचा म्होरक्या म्हणून तुमची ओळख आहे। मनोज जरांगे आंतरवेली सराटीमध्ये आंदोलन करतात, तिथे प्रसाद लाड जातात, आमदार जातात, खासदार मंत्री जातात। एवढेच काय तर जस्टिस शिंदे समितीचे ते जज आहेत ते देखील जातात। तुम्हाला हे सगळे मंत्री, आमदार, खासदार का भेटत नाहीत? काय कारण काय याचं? हे बघा, अख्खा महाराष्ट्र म्हणतोय की कारण काय? याचं कारण असं आहे की ओबीसी विस्थापित आहे, ओबीसी एकत्र येऊ शकत नाही, ओबीसी मोर्चा काढू शकत नाही, आणि या अगतिकतेचा फायदा, ओबीसीच्या असंघटितपणाचा फायदा, आणि ओबीसीचे जे नेते आहेत ना, ओबीसीच्या नावावर ज्यांनी राजकारण केलं आजपर्यंत, मी कुठल्याही एका माणसाबद्दल बोलत नाही, ज्या महाराष्ट्रामधल्या ओबीसी आणि भटक्याच्या नेत्यांनी आमदारक्या भोगल्या, मंत्रिपद भोगली, ती माणसं सुद्धा ओबीसीच्या बाजूने बोलायला तयार नाहीत। म्हणून लक्ष्मण हाके काय सांगतोय, हे मेढपाळाचं पोरगा आहे, ते प्रसाद लाड भुरटे आमदार, ते म्हणतोय ह्याच्या मागे 4 माणसं नाहीत। तुम्ही त्यांना शिव्या का देताय प्रसाद लाडांना? अरे, क्रिस्टल ग्रुप ऑफ कंपनीच्या माध्यमातून 1 लाख नोकऱ्या शासनाच्या जर ह्यानं पळवल्या असतील, ह्याला रिश्वतखोर, हरामखोर नाही म्हटलं तर काय म्हणू मी? पण हे महाराष्ट्राला शोभत नाही सर, कारण तुम्ही उच्च विद्याविभूषित. रिश्वतखोर आहे, मी त्याला आईमाई नाही काढली, मी त्याला बॉडी शेमिंग नाही केलं जरांगे सारखं, रिश्वतखोर म्हणतो। कुठं रिश्वत घेतात? महाराष्ट्राच्या 1 लाख नोकऱ्या प्रसाद लाडच्या कंपनीला आहेत। याची कंपनी काय आहे? तिथं आरक्षणाचं धोरण पाळलं जातं, त्या नोकऱ्या शासनाच्या आहेत। त्यानं उद्योग व्यवसाय नाही उभा केला, त्यानं कुठलं प्रोडक्शन नाही उभं केलं, त्यानं कुठल्या फॉरेनच्या कंपनीचं एखादं प्रोडक्शन नाही आणलं, त्यानं शासनाच्या नोकऱ्या पळवलेत। आमची पोरं शिकून सवरून बेरोजगार काय आहेत, तर त्याचं उत्तर शोधायचं म्हणलं तर प्रसाद लाडची क्रिस्टल ग्रुप ऑफ कंपनी आणि गायकवाडची कंपनी आहे।
त्याचे पार्टनर हे मुश्रीफ फिसरीफ असे मंत्री आहेत. मग ह्यांना काय म्हणायचं मी? आणि रिश्वतखोर या शब्दाचा अर्थ रिश्वत खाणारा, गोर गरिबांच्या अनाथ माती घालवणारा, महाराष्ट्राच्या तिजोरीवर दरोडे घालणारे हे रिश्वतखोर आमदार आहेत. बरं, ते असू द्या, पण ते काय म्हणतात, ह्याच्या मागे 4 माणसं म्हणजे आमची चेष्टा करताय. तुमच्या मागे चेष्टा करताय आमची तुम्ही, आम्हाला येड्यात काढताय. आम्ही संविधानाची भाषा बोलतोय, आम्ही गावगाड्यातल्या शेवटच्या घटकाची, छोट्यातल्या छोट्या माणसाची. अरे त्यांचं काय होईल? अरे हा जरांगे खोलचट माणूस, तो जर ओबीसी आरक्षणात आला तर ही माणसं कशी टिकतेली त्याच्यासमोर? त्या साताऱ्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष आमदाराची पत्नी झाली, तिथं 5-6 माणसं ओबीसी मधली निवडून गेलीत. त्यांना वाटलं होतं अरे ते म्हणत होते आता आपण कोणतर होणार, आता आपण कोणतर होणार. झालं कोण? तर ओपनच्या जागेवर निवडून येणारी आमदाराची पत्नी. मुख्यमंत्री महोदय, तुमचा निषेध व्यक्त करतो की तुमच्या पक्षाचा ओबीसीचं आरक्षण बुडवून तिथं बेकायदा दाखला करणारा माणूस अध्यक्ष झाला त्या जिल्हा परिषदेचा. बरं, तुमच्यासोबत कुणी चर्चा करायला येत नाही, पण ज्या प्रसाद लाडांच्या कंपनीमध्ये 1 लाख नोकऱ्या विना आरक्षण भरल्या जातात प्रायव्हेट, ते प्रसाद लाड आरक्षणाची चर्चा करायला आंतरवेली सराटीमध्ये येतात. तर हे सगळं का घडत असावं सर? हे बघा, इथं पैसा आणि राजकारण. अरे देशाच्या लोकशाहीनं गावगाड्यातल्या एक जरी घर असलं कुंभाराचं, लोहाराचं, सुताराचं, एखाद्या पिंजाऱ्याचं, एखाद्या वासुदेवाचं, कुडमुड्या जोशाचं, एखाद्या बेरडाचं, बेलदाराचं, वडाराचं जर एक जरी घर असलं तरी त्याच्या हक्काचं संरक्षण आमचं संविधान करतं. आणि मुख्यमंत्री महोदय, तुम्ही निजामी गॅजेटद्वारे, हैदराबाद गॅजेटद्वारे आरक्षणाचं धोरण ठरवताय. तुम्ही बाबासाहेबांच्या संविधानाद्वारे ठरवा. बाबासाहेबांचं संविधान सांगतं एखाद्या जातीला आरक्षण द्यायचंय तर राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल घ्या. एखाद्या जातीला आरक्षण द्यायचंय तर त्यांचं सामाजिक मागासले पण तपासा. एखाद्या जातीला आरक्षण द्यायचंय तर घटनेतील तत्व बघा. आणि तुम्ही निजामाच्या गॅजेटद्वारे आरक्षण देताय. तुम्हाला निजामाचं गॅजेट प्रिय आहे, बाबासाहेबांचं संविधान तुम्ही पायदळी तुडवताय. सर, तुमचा हा सगळा संताप दिसतोय, पण हिंगोलीमध्ये ओबीसी नेते असलेल्या राज्यसभेचे खासदार रामराव वडकुते, कळमनुरीचे आमदार असलेले संतोष बांगर, राजीव सातवांच्या सुविद्य पत्नी आमदार प्रज्ञा सातव यांना हे सगळं का दिसत नाही? हे बघा, हे काही ओबीसीचे नेते नाहीत, ते इथल्या सत्ताधाऱ्यांनी सोय म्हणून, ओबीसी म्हणून लोकप्रतिनिधी, ओबीसीचा बालेकिल्ला म्हणून त्यांना सातत्याने मतदानाच्या वेळी आम्ही प्रचार सभेमध्ये फिरताना पाहिलं. त्यांना सांगतो, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पक्षाचा ओबीसीचा प्रमुख असतो. सांगतो 1 मिनिट, ओबीसीचा प्रमुख असतो. तो कधी ओबीसीच्या प्रश्नावर बोललाय का? ते त्या पक्षाच्या अजेंड्यावर काम करतात. आणि ओबीसीच्या लोकांना तोंडाला पानं पुसायला हे आमदार खासदार आहेत. आज आठवण होते स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची. तो माणूस जर अस्तित्वात असता तर आज जेवढे ओबीसीचं नुकसान झालंय तेवढे ओबीसीचं नुकसान झालं नसतं. बरं, हा झाला सत्तेतला विषय. तिकडे काँग्रेसचे अध्यक्ष, काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्ष नेते लोकसभेतील राहुल गांधी म्हणतात की ओबीसी का सब आरक्षण खतरे में. पण महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेते तसं काही म्हणतच नाहीत. राहुल गांधी जी बोलतात कि ओबीसी खतरे में है, ओबीसी खत्म हुआ है, मगर राहुल गांधी जी के जो महाराष्ट्र के वतनदार है, जागीरदार, थोरात, सांगलीचे कोण कदम, अजून कोणते पटोले, ही माणसं, पृथ्वीराज बाबा चव्हाण, हे ओबीसीच्या आरक्षण चकार शब्द बोलायला तयार नाहीत. राहुलजी, तुम्ही सत्तेत नाही येऊ शकणार. मुंबईकर म्हणतात की लक्ष्मण हाके सर, तुम्ही उच्च विद्याविभूषित आहेत, आम्हाला काही त्रास होऊ नये. लक्ष्मण हाके त्रास देणारा नाही. लक्ष्मण हाके संविधानाची आणि तुमच्या हक्काधिकाराची भाषा बोलणार आहे. कसा रूट? मुंबईमध्ये सुद्धा 80% म्हणतोय मी, 80%. कारण जो पोटासाठी, पोटाचा प्रश्न ज्याचा मिटला नाही, तो पोट काढण्यासाठी, नशीब काढण्यासाठी मुंबईला गेलाय. तिथं ओबीसी आहे सगळा. आम्ही महाराष्ट्रातनं किती जातोय यापेक्षा मुंबईमधला ओबीसी आमच्या आंदोलनात सहभागी होणार आहे. त्यामुळे हे आंदोलन लोकशाही मार्गाने असेल, ओबीसीच्या हक्काधिकाराचं. रूट कसा असेल? रूट बघा, पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातल्या पाटस टोल नाक्यावरून आमच्या आंदोलनाला सुरुवात होईल. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा रथ घेऊन आम्ही मुंबईच्या दिशेने जाऊ आणि आमच्या हक्क अधिकाराच्या संरक्षणासाठी मुंबईला जाऊ. मुंबई पोलिसांना तुम्ही काय प्रेमाचे कमिटमेंट करणार आहेत का? आम्ही मुंबई पोलिसांना सनदशीर मार्गाने पत्र दिलेलं आहे. 1 नसून 2 दिलेले आहेत.
आमचे सहकारी ॲडव्होकेट मंगेश ससानेंनी एक दिलंय आणि आम्ही सुद्धा दिलेलं आहे. त्यामुळे आम्ही योग्य त्या पद्धतीने लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करू. आणि आम्ही जर कायदेभंग केला तर मग आता काय चाललंय दिल्लीत बघितलं तुम्ही, त्या पद्धतीने आम्ही जेलमध्ये जायला तयार आहे. बरं, आझाद मैदानावरती पोलिसांनी सांगितलं की आझाद मैदान सोडून कुठेही आंदोलन करता येणार नाही, तुमचं म्हणणं काय? आम्ही जर सनदशीर मार्गाने आंदोलन करत असेल, आम्हाला अडकाठी नाही झाली तर आम्ही योग्य मार्गाने आंदोलन करू. पण आम्हाला जर कुणी त्रास दिला तर मग ते शासन सुव्यवस्था, आम्ही लोकशाही म्हणणारी लोक आहोत. 18 पगड जातीतले जे 12 बलुतेदार आहेत, ओबीसी आहेत, आंदोलनादरम्यान त्यांचं साहित्य त्यांच्यासोबत असेल का? पारंपरिक पेशामध्ये तुमचा वेश? आपल्या पारंपरिक बघूया. मला कधी लक्ष्मण हाके कसे दिसणार? मला कधी गोंधळी व्हावं लागेल, मला कधी वासुदेव व्हावं लागेल, मला कधी मेंढपाळ व्हावं लागेल, मला कधी बंजारा व्हावं लागेल, मला गावगाड्यातल्या हर एक माणसाच्या कधी नागपंथी डवरी गोसावी व्हावं लागेल, मला कधी चित्रकथी व्हावं लागेल, मला कधी मर्याईवाला व्हावं लागेल, कडक लक्ष्मीवाला व्हावं लागेल. मला हे व्हावं लागेल. कारण मला आज मी ओबीसीची भाषा बोलतोय तर मला कधी म्हणतात अरे हा कुणाचा आहे रे. मला ज्या कमेंट येतात हा कुणाचा आहे रे नक्की. ह्यानं धनगराचं आरक्षण सोडलंय आणि हे ओबीसी करते. अरे धनगर ओबीसी मध्येच येतो. हे त्या 1.5 शाण्यांना, शेंड्यावरच्या शाण्यांना कोणीतरी सांगा. त्यामुळे ही लढाई मेंढपाळाचं पोरग म्हणून, भटक्याचं पोरग म्हणून, या गावगाड्यातल्या 350 जातीच्या हिताची भाषा बोलतोय, कार्यकर्ता म्हणून बोलतोय. कुठल्या आमदाराच्या, कुठल्या मंत्र्याच्या, कुठल्या पक्षाच्या मेहरबानीवर नाही, तर गावगाड्यातल्या शोषिताचा, वंचिताचा आवाज महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभापर्यंत. ही आणीबाणीची लढाई आहे. हे सगळ्या प्रवासादरम्यान अनेक वेळा तुमच्यावरती हल्ले करण्याचे प्रयत्न झालेले आहेत, रोखण्याचा प्रयत्न झाला आहे, तर काही धोका आहे तुम्हाला? 10 वेळा आतापर्यंत हल्ला झालाय. काही धोका आहे? हिंदीमध्ये सांगतो, जान हाती मराठीमध्ये हे बघा, जीव मुठीत घेऊन आम्ही हे आंदोलन करतोय. आणि आम्ही ठरवलंय की जीव गेला तरी चालेल, पण ओबीसीला न्याय आणि हक्क अधिकार मिळाले पाहिजे. तर हे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके होते आणि मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी सविस्तर साम टीव्हीशी संवाद साधलेला आहे. संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली.